आपण कितवा आईचा हे पहिला आईचा स्मृतिदिन आपण इथे त्यांच्या कुशल कर्माकरता पुण्य अर्जित करता आपण इथे पहिला स्मृतिदिन घेत आहोत। तर मनुष्याचा जन्म हा दुर्मिळ आहे। फार कुशल बळाने फार पुण्यकर्माने मनुष्याचा जन्म माणसाला लाभत असतो। या मनुष्य जन्मामध्ये मनुष्याला कुशल कर्म करून जन्म मरणाच्या भावचक्रातून मुक्त व्हावं लागते। जेव्हा मनुष्य या जगातून निघून जातो तो 4 धातूमध्ये विलीन होतो, पृथ्वी, आप, तेज आणि वायू। पण त्यामध्ये जी चेतना असते ती चेतना आपल्या नवीन घराच्या शोधामध्ये असते। आता नवीन घर कुठलं तर तो फार गहन विषय आहे। तिथपर्यंत पोचायला फार कमी लोक असतात, तर त्यावर जास्त बोलता पण येत नाही। दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह। जो मनुष्य या राग, द्वेष, लोभ, मोहामध्ये मरण पावतो त्या मनुष्याचा वारंवार जन्म होत राहतो, वारंवार जन्म होत राहतो, वारंवार जन्म होत राहतो। ज्या मनुष्याचा राग, द्वेष, लोभ, मोह पूर्णपणे नष्ट झाला, तो अनंत झाला, तर तोच मनुष्य संपूर्णपणे दुःखातून मुक्त होतो, मग तो पुन्हा जन्म घेत नाही। याचं उदाहरण आहे बुद्धान धम्मग्रंथामध्ये। भगवंत सम्यक संबुद्ध बोधिसत्व असल्याच्या अवस्थेमध्ये जेव्हा असतात तेव्हा पांढरा हत्ती स्वप्नामध्ये येते महामायेच्या आणि म्हणते माझा हा शेवटचा जन्म होत आहे, माझी माता होशील का। बोधिसत्व फार ताकदवर असते। तिथं उदाहरण दिसून येते आपल्याला का अनेक जन्म अगोदर बोधिसत्वाने जन्म घेतलेले होते। तर तो शेवटचा जन्म असते जेव्हा त्यांचा हे असते, मग ते बुद्ध होतात, सम्यक संबुद्ध होतात आणि जन्म मरणाच्या भावचक्रातून मुक्त होतात। पण सामान्य माणसाचं असं नाही आहे। कोणी रागामध्ये मरण पावते, कोणी द्वेषामध्ये मरण पावते, कोणी लोभामध्ये मरण पावते, कोणी मोहामध्ये मरण पावते। यांचा वारंवार जन्म होत राहते। तर म्हणून धम्मामध्ये फार बळ आहे। या दुःखातून मुक्त व्हायचं असेल, या दुःखाला दूर करायचं असेल तर जन्म घेणं थांबावं लागेल। मग ते या जन्मामधला क्षणक्षण बदलणारा स्वभाव असो की जन्माचा स्वभाव असो, हा थांबावा लागेल। जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत दुःखी होत राहू। आता याच्याचमध्ये बघा ना, आपण क्षणक्षण बदलत राहतो। आताच घडीत काही, घडीच काही, इथं सुज्ञीमध्ये होता बाहेर गेला दारू पिण्याला, आहे का नाही। इथंच शांत होता बाहेर गेला भांडणच केले। इथं बाई शांत होती बाहेर गेली भांडणच अरे सुरू। इथं पैसे मागत देतो म्हणे, पैसे म्हणे बाबा उधार, तिकडं म्हटलं बाबा पैसेच नाही। म्हणजे क्षणक्षण माणसं बदलत राहतात। पण चांगल्या स्वभावामध्ये बनून राहणे, चांगल्या स्वभावामध्ये जगत राहणे, तिथं स्थिर राहणे, तेव्हाच तो व्यक्ती शांत चित्ताने आपलं जीवन कंठित करू शकतो समाधानाने। तर शांत चित्ताने भगवंतांनी जो मार्ग सांगितलेला आहे जगण्याचा, त्यामध्ये पंचशील आहे, अष्टशील आहे, उपसतव्रत आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे। याला समजून घ्यावं लागतो आणि याला समजून त्याचं आचरण करून त्या दिशेनं वाटचाल करत राहावी लागते सतत। नाही तर मग उलीउलीशा गोष्टींना काही मनमुटाव होत राहतात, बदलत राहतात। त्या बदलत्या स्वभावाला तुम्हाला चांगल्या स्वभावामध्ये बदलावं लागत आणि चांगल्या स्वभावामध्ये येऊन स्थिर व्हावं लागेल। तेव्हा कुठं आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती येत असते। तर या कुशल कर्माने, या आपण जे इथं पूजा घेतलेली आहे भगवंताची, या पुण्यबलाने आईच्या चित्ताला सद्गती मिळो अशी आपण आशा बाळगू शकतो। आता त्यांनी कुठल्या घरामध्ये प्रवेश केला, कुठल्या चित्तामध्ये त्यांनी प्रवेश केला, कुठल्या याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यांचं चित्त त्यांच्या कर्मानुसार त्या त्या ठिकाणी पोचलेलं आहे। तर या बाबी समजून घेता आपण इतक्या दूर न जाता, आपण त्या डीपमध्ये न जाता, आपण याच जन्माला सुरक्षित चांगलं बनवण्याचा प्रयत्न करूया। आपल्यामधल्या ज्या काही वाईट
प्रवृत्त्या असतील, वाईट गोष्टी असतील, त्याला सर्वाला नष्ट करून एक चांगली प्रवृत्ती आणि चांगल्या गोष्टी निर्माण करून, चांगलं जगणं निर्माण करून भगवंताच्या मार्गाने आपण जगण्याचा प्रयत्न करूया. माणसाकडून चुका होत असतात. माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि सामान्य माणसापासून चुका होतात. पण तो सामान्याचा जेव्हा असामान्य होतो तेव्हा त्याच्या चुका पूर्ण नष्ट होतात आणि चांगलं बनण्यामध्ये त्याची सुरुवात होते. तर आपण चांगलं बनण्यामध्ये आपण सुरुवात केली पाहिजे. आपल्या आपसामधले मतभेद, आपल्या आपसामधले जे काही मनमुटाव असतील, एकामेकाला माफी मागून आपण ते दूर करावं आणि आजपासून आपण चांगल्या जीवनाला सुरुवात करावी. कारण मनुष्याचं जीवन हे क्षणभंगूर आहे. आपण सगळे मरणधर्मी आहोत, काहीच सोबत घेऊन जाणार नाही. म्हणून आपण आताच आपसामधले काही मतभेद, काही विचार असतील ते सगळे नष्ट करून माफी मागून आपण आपल्या चांगल्या जीवनाला सुरुवात करायची. हे जीवन फार पुण्यबलाने आपल्याला मिळालेलं आहे. या मनुष्य जीवनामध्ये मनुष्याला कुशल कर्म करून आपल्या जीवनाला सुंदर बनवावं लागते. ते कुशल कर्म आपल्या येणाऱ्या पिढीला मिळत असते. आपल्यापासून आपली येणारी पिढी घडत असते. मुलं असतात, मुली असतात, त्यांनासुद्धा धम्माचे संस्कारामध्ये अवगत करून, धम्म संस्कार त्यांच्यामध्ये पेरून आपण त्यांना बनवलं पाहिजे. जेणेकरून आपली पिढ्यानपिढ्या धम्माच्या मार्गाने सुखाने आपलं जीवन कंठित करीत राहील. जर तुम्ही असं नाही केलं, बुद्धाचं नुकसान आहे का? भगवंताचं नुकसान आहे? धम्माचं, संघाचं नुकसान आहे आपलंच. माणसाचं नुकसान आहे, मग तो स्त्री असो की पुरुष असो. म्हणून भगवंताच्या धम्मानं आपल्याला अनुकंपा केली आहे. भगवान बुद्धांनी अनुकंपा केलेली आहे. बुद्ध धम्म संघाने आपल्याला अनुकंपा केलेली आहे. ती अनुकंपा त्याला आपल्याला घेता आलं पाहिजे. करुणा केलेली आहे आपल्यावर, फार उपकार आहे, अनंत उपकार आहे. त्याच अनुकंपेच्या बलावर या धर्तीवर, या पृथ्वी तलावावर अनेक संत महापुरुषाचा जन्म झाला. त्यांनी आपल्याला मार्ग सांगितलेला भगवंताचा विविध शब्दांमध्ये, विविध रूपांमध्ये. जे इथं जन्माला आले, गाडगेबाबा असतील, संत तुकाराम असतील, विविध संत महापुरुष, बाबासाहेबांसारखे महापुरुष या धर्तीवर जे जन्माला आलेले आहेत, अलग अलग संत महापुरुषांच्या माध्यमातून आपल्याला धम्म ऐकायला मिळालेला आहे. विविध भाषांमध्ये, विविध स्वरूपांमध्ये तो सर्व धम्म आहे. आणि ह्याच धम्मबलाने आतापर्यंत इथल्या पृथ्वी तलावावरच्या मनुष्य मात्रांचं कल्याण झालेलं आहे आणि भविष्यकाळातही होत राहील. म्हणून ह्या धम्माला आपण वारंवार ग्रहण केलं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न करण्यासाठी आपण आपल्या पिढीला धम्मामध्ये बलाढ्य करून त्यांना धम्म आपण शिकवला पाहिजे. दर रविवारी विहारात गेलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. मी तर म्हणेल तुम्ही आताचा वेळ असा आहे का दररोज विहारात जाण्याची गरज आहे. म्हणून आपण दररोज विहारामध्ये गेलं पाहिजे. आपल्याकडे भरपूर वेळ असते. आपल्या 24 तासामधला अर्धा तास तरी आपण विहारामध्ये घालवला पाहिजे. वंदना घेतली पाहिजे, भगवंताला वंदन केलं, बुद्ध धम्म संघाला वंदन केलं पाहिजे, धम्मावर चर्चा केली पाहिजे. आपल्या समाजाच्या उद्धाराच्या, आपल्या गावाच्या, नगराच्या, देशाच्या उद्धाराच्या काय बाबी आहेत त्या आपण राबवल्या पाहिजे. आणि त्या राबवून आपण आपल्या गावाला, नगराला, देशाला सुंदर बनवण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. असाच आजच्या दिवसाला माझा हा आपल्याला संदेश आहे. तर म्हणून हा संदेश जरी मी माझ्या मुखातून देत असलो तर हा भगवंताचा मार्ग आहे. हा भगवंताचा मार्गच मी तुम्हाला या सोप्या शब्दामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपण अवगत कराल आणि धम्माच्या मार्गाने आपलं जीवन कंठित करून आपलं जीवन सुखी बनवाल. तर आपण धम्माच्या मार्गाने चालाल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.